दंडप्रणाम. श्री क्षेत्र सालबर्डी मौन्यदेव या तीर्थस्थानाला आहे मी. ते स्थान छानशी मूर्ती, ज्या ठिकाणी स्वामी आसनस्थ व्हायचे ती ही जागा. या पायऱ्या उतरत असताना पूर्वीच्या काळी ह्या पायऱ्या सरळ होत्या. हे जे ग्रिल बसवलेले आहे ते तुमच्या सारख्यांच्या सहयोगातून चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेद्वारे एक साधारण 3-3.5 वर्ष झाले तेव्हा बसवलं. त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बघितला होता की एका आजीला चढताना खूप अवघड जात होतं, म्हणून ही ग्रिल आपण संस्थेमार्फत बसवून घेतलेलं आहे. सेवा देण्याचा तुमच्या सर्वांच्या सहयोगातून असंच काही ना काही प्रयत्न आपला सुरू असतो, चालू असतो. चढण्यासाठीचे धरण्यासाठीची ही ग्रिल आणि हे संपूर्ण मंदिर सालबर्डीचे. दंडवत. असेच तुमच्या सर्वांचा सहयोग राहिला तर नक्की आपण असेच धर्मकार्य, छोटी मोठी स्थानांची कामं करत राहू, सेवा करत राहू. दंडवत प्रणाम. श्री भरपूर पापाचा आहे. कायमी मशक विना विना कवनिये परीश्वरा ते तोषली. काहीसे न पूजा करिना माते काहीच नाही, माते काहीच नाही. श्री दत्तात्रेय महाराज की जय. मीच सुमन झालो देवा तुझा पूजन, मीच सुमन झालो देवा तुझा पूजन. चरण कमल हार माझी कुंकू मीच सुमन झालो देवा तुझा पूजना. जीवन माझे दोघडे
घडीचे सार्थक करी तू त्याचे जीवन माझे तू घडीचे सार्थक करी तू त्याचे सुकून माती होईल त्याची तुझ्या पायथ्याला मीच सुमन झालं देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालं देवा तुझ्या पूजनाला चरण कमल हारा माझी चरण कमल हारा माझी गुंपुले तनूला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला देव पूजनाला कुणीतरी येतील प्रीती देव पूजायाला कुणीतरी येतील दत्तात्रे लावतील भाडा मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजना चरण कमल हारा माझी चरण कमल हारा माझी कुंकुले तनूला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच काय देऊ देवा तुझला पापी मी चंडाळ मुझे तुला तुमच्या आता मी तुला मागता तुला आता मी तुला मागता असो निरंतर एकची जन्म तुझला देण्या एकची जन्म तुझला देण्या भावा निर्धार दया भावा निर्धार श्री दत्तात्रे महाराज या बाबा मागचं कॅरेट
व्यवस्थित ठेवा बघ. व्यवस्थित वाटले पाहिजे असे फोटो. एक सगळे असे ठेवा. ती फक्त ती लाईन तुम्ही पूर्ण करायचं. ते डबल लाईन तशी झाली. कसं काय करायचे? असं करायचे का सर? एक लाईन लावली. एक लाईन तशी लावली. असे असे. ती लावते. Toma. सगळ्याची वरच झालंय. या बाबा त्यांना बोला. या बाबा या बाबा या पुढे या. बाबा ज्ञान दिले तुम्ही दवडीले, ज्ञान दिले तुम्ही दवडीले, मरत मरत गेलो केला मी विश्वासघात रे, केला मी विश्वासघात रे, ते भोगीत आलो दयाळा, ते भोगीत आलो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. इकडे 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 बाबा एक तुझ कैसे बजावे हे माझ्या श्री चबुराया, तुझ कैसे बजावे एकाई नमज पासी, तुझ कैसे बजावे गगनात हिमावेरा,
करू वाटेवर शाव सुगंध पुष्प मोती तव चरणी वावे मी एकाई नमज पासी तुझ कैसे बजावे हे माझे श्री दत्तराया तुझ कैसे बजावे एकाई नमज पासी तुझ कैसे बजावे गडरी ना कधी बजला प्रिया ही उचित समाई गडरी मजला प्रिया ही उचित समाई अनुष्ठान नाही होईल जे प्रतित हृदयी होईल जे प्रतित हृदयी ते आचरण पावेना ते आचरण पावेना ज्याद्वारे रिगावे मी ते काही नमज पासी तुझ कैसे बजावे मी ती कृपा दृष्टी मजला मिळणार कधी मजला ती कृपा दृष्टी मजुरी मिळणार कधी मजला ते करणीय करण्यासी आजीव कधी न धजला आजीव कधी न धजला गोकुळ अंतरीना शर्मेने फिरावे मी ते काही नमज पासी तुझ कैसे बजावे मी हे माझे श्री प्रभुराया हे माझे श्री दत्तराया तुझ कैसे बजावे मी हे काही नमज पासी तुझ कैसे बजावे मी छान दिसते. आंबे महोत्सव आंबे विटा
अवस्थान स्थान श्री क्षेत्र पांचाळेश्वर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. श्री दत्त गुंफा हे आत्ताच म्हणजे आपण आंबा महोत्सव केला ते स्थान. श्री दत्तात्रेयाची गुंफा. पंच अवतार तुम्ही आरोगणेला, पंच अवतार तुम्ही आरोगणेला. शुक्रदर्शन हे तीर्थस्थान आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंच अवतार तुम्ही आरोगणेला, बीज करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल रस तुमचा हो, आरोगणा मम नितसाला. पंच अवतार तुम्ही आरोगणेला, बीज करा. कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की. दर्शन तथा भोजनता असं हे स्थान आहे. गुंफा करवण हे तीर्थस्थान आहे. मीठ करे जय जय दत्त दयाल, जय जय दत्त दयाल. करुणा निधी स्वामी माझी करुणा घन स्वामी. देवा कर भोजन जगवंदन, करी कृपा त्रिनंदन. जय अंतरयामी जय जय दत्त. अरे सारा येणे नाही, येणे नाही. मन हा अवतार तुम्ही आरोगणेला, पंच अवतार तुम्ही आरोगणेला. विजय करावे मम सदनाला, विजय करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल दास तुमचा हो, मी दिन दुर्बल दास तुमचा हो. पावन करावे मज तुम्ही आरोगणेला, बीज करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल दस तुमचा हो, पावन करावे मज पतिता हो. विद्ध जीवा मम शुद्ध करावा,
करावे मम सदना. या श्रीनामाय म्हणतात या मंदिराला. आणि हे आत्मतीर्थ बाबा. किती किलोचा घंटा आहे हा? क्विंटलचा आहे का? 2-4 क्विंटलचा आहे. माहीत नाही बरं का मला माहिती नाही किती क्विंटलचा आहे, पण भला मोठा घंटा लावलेला आहे. अच्छा, माहूरचे बाबा आणि मानेकर बाबांनी दिलेले. जेवढा जोरात हा घंटा वाजतो ना तेवढंच आपल्या मनात सुद्धा ज्ञानाचा घंटा वाजला पाहिजे, पण तो वाजत नाही. अज्ञानाचा जास्त वाजतोय देवाचा. झालं का? एक मिनिट. खाली एक टाकायची ती पांढरी. इकडे नका ओढू आहे, इकडे बी बघा, उशीवर नाही झाली. नाही ती चौकी सारखीच चार बाजू सारखीच आहे. चौबाजू अशी दोन नाही बरोबर आहे. भैया अशी लाव वाटते. ठीक आहे. तशी ती उलटी होईल सोबत हे काय सांगतो. अशी समजून सांगितलं. पूजा होती त्याच्यावर कधी काही आपले कपडे लागते अंगाला. काम चालू करायचं लक्ष येतं, आणून द्या फक्त. नुसतं देवाला गरमी होईल. सदर श्री आत्मतीर्थ पांचाळेश्वर येथील हे महानुभावपंथाचं महत्त्वाचं स्थान आहे. तालुका गेवराई, जिल्हा बीड. या तीर्थस्थानाला देवाच्या स्नानासाठी भांडे देण्याची सेवा म्हणजे काही मर्यादित 3 हंडी, 1 गंगाळ, 1 तांब्या असं दिले. हा 1 हंडा आहे नवीन, मधलं गंगाळ, हे 2 हंडे. अशी ही सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
हात सोडवलं थोडं पाणी. बाबांच्या हातात तांब्या द्या बाबांच्या. बाकीची इकडे या ना बाबा थांबते तिथं बाकीची इकडे असं आणि सर्वांनी बाहेर जाता एक तांब्या पैसे दे काय. सर्वांना सादर दंड प्रणाम. आज मी पांचाळेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड येथे आहे. हे आहे पांचाळेश्वरचा परिसर. इकडे गुंफा आहे. आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेने इथे थोडी सेवा केलेली त्याचा संदर्भ देतो. इथे समोर आपल्याला पाईप दिसत आहे. तर हे पाणी पहिल्यांदा अख्ख्या गावाचं ते वेस्टेज घाण पाणी होतं. ते इथून असं इथं इकडे जायचं खाली गटाराचं पाणी आपण म्हणू शकतो त्याला. तर ते पाणी अवधूत गावापाशी जायचं आणि तिथून मग कधी कधी खूप यायचं. तर माझ्या माहितीनुसार या गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत ही पाईपलाईन इकडे खाली म्हणजे गंगेत सोडणार होते. तर आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेमार्फत इथून हा जो पुढे पाईप दिसतो हा पाईप या पाईपनं इकडे अशी पलीकडे पार जैन मंदिराच्या पलीकडे नेऊन सोडलेली ही जी माती टाकलेली ही संपूर्ण पाईपलाईन आहे. तर त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री वाडेगावकर बाबा यांच्या प्रयत्नाने. आपण या पाईपलाईनमध्ये काही पाईपचे आपण सहयोग दिलेला आहे. तर हीच ती पाईपलाईन आहे. अनेकांच्या सहयोगातून तुमच्या सर्वांच्या बऱ्याच जणांच्या सहयोगातून हे कार्य झालेलं आहे. तर असा सेवा करण्याचा योग येऊ अशी प्रार्थना आहे. जेणेकरून हे जे गावाचं गटार पाणी होतं ते स्थानाकडे जाऊ नये म्हणून इकडे काढले. तुम्हा सर्वांच्या सहयोगातून ही सेवा शक्य झालेली आहे. दंड प्रणाम सर्वांना. दंड प्रणाम. हे आहे पंचलिंगी तीर्थस्थान श्री गोविंद प्रभू बाबांच्या संबंधित साष्टी पिंपळगाव तालुका बड जिल्हा जालना या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी संन्यास धारण केला. साष्टी पिंपळगाव आहे आत्मतीर्थ म्हणजे पांचाळेश्वरपासून साधारणपणे 1.5 किलोमीटरवरती आपेगावच्या बाजूला. प्रॉपर झालं. या इकडे इथून या ना बाबा. आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत अनेक छोटे मोठे सर्व सद्भक्तांच्या सहयोगाने आपण उपक्रम राबवत असतो. त्यातलं जे साष्टी पिंपळगावचं हे जे गेट आहे हे आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री शरददादा बिडकर यांच्या प्रयत्नातून त्यांच्या अथक प्रयत्नातून अथक याच्यासाठी म्हणतो मी कारण हे जे सिमेंट वगैरे लावलेले ते त्यांनी स्वतः लावलेले स्वतः भरलेले. तर हे गेट बसवण्यात आलं. बसवायचं कारण असं होतं की गेट नसल्यामुळे वरती कुत्रे जायचे आणि आता आपण जे स्थान बघितलं जे लिंग बघितले त्याच्यावरती ते जाऊन बसायचे. हे गेट लावल्यामुळे आता ते कुत्र्यांना प्रतिबंधकत्व झालं आणि अशी सेवा वारंवार घडू. जसं आपण सालबर्डीला आपण ग्रिल बसवलं ते छोटी मोठी सेवा तुमच्या सर्वांच्या सहयोगातून असते. तर हे गेट मजबूत झालेले दादानं खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी. कारण इथं हे आहे गंगा अलीकडे पलीकडे सर्व ही गोदावरी गंगा आहे आणि याच्यात आता येताना सुद्धा आम्हाला खूप चिखल लागला. इथं येताना सगळं डोक्यावर खांद्यावरती वाहून आणलं. दादांचे धन्यवाद. आणि आमच्यासोबत आमचे गुरुबंधू आहेत दंडपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री सुरेंद्रमुनी दादा. असाच सर्वांच्या सहयोगातून प्रत्येक स्थानांचा सेवा करण्याचा योग येऊ. माझी इच्छा मी मागे बोलून दाखवलेली की देवाने एखादी अशी सेवा द्यावी. छोट्याच मंदिर मोठ्या नको. मोठं म्हटल्यानंतर जरा जास्त होईल. छोट्या मंदिरांची सेवा करण्याचा योग येणार आहे थोड्या दिवसात. तुम्ही सर्वांनी सहभाग घेत राहता आपल्यापर्यंत देत राहता त्यामुळे अशी योग येतो. दंडप्रणाम. ॲपलचा आहे ना. माझ्यासोबत आहे आदरणीय पूजनीय श्रद्धेय सुदामराव दादा.
आंबेकर. दंडवतजी आणखीन बाबा झालं. मकाना निर्माणासाठी या ठिकाणी मिळालेले आहेत. या चक्रवर्ती फाउंडेशनचा टाळ्यांचा कडकडाटामध्ये आपण स्वागत करूया. श्री क्षेत्र रुद्रपूर येथील शेंगुळबुड्डे अर्थात ज्ञानशक्ती प्रधान या तीर्थस्थानाचं ठिकाण पंचावतार आहे. याचं बांधकाम संपूर्ण झालेलं आहे, म्हणजे पूर्णत्वास आलेलं आहे. आणि आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेकडून या ठिकाणी 51,000 रुपये जाहीर देण्यात येत आहे. 200 तीर्थक्षेत्रांना जोडल्या जाईल आणि डायरेक्ट समृद्धीला भक्तांना तासच हे समोरचं आहे स्वामींचं स्थान, ज्याचा जीर्णोद्धाराची आज सुरुवात होणार आहे. संपूर्ण मार्बलमध्ये मंदिर तयार झालेले आहे. वरून नाही तर मार्बलच्याच विटा. हा जो खांब दिसतोय तो खांब पूर्ण मार्बलचा आहे. याचा व्हिडिओ आपण अगोदर धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. चक्रवर्ती फाउंडेशन तर्फे जे आता 51,000 रुपये मिळाले, तसंच त्या अन्नदानासाठी सुद्धा हे योगदान चालूच राहतं. तुम्ही दिले की ते अन्नदान करतच राहतात म्हणून अशा पद्धतीने त्या चक्रवर्ती फाउंडेशनला सहकार्य करावं. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद. श्री क्षेत्र रुद्रपूर ज्ञानशक्ती स्वीकार या ठिकाणी या मंदिराला जीर्णोद्धारासाठी आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेकडून 51,000 रुपये अर्पण करण्यात आलेले आहे. हे मंदिर श्रीगुरु बाबाचं आहे, जे पूर्ण संगमरवरी पाषाणात झालेलं आहे.
सांभाळ तिथं पूर्ण गर्दी होऊन जाईल.